हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. छान अशी दिवसाची सुरुवात मी पाणी पिऊन केलेली आहे. पाणी पिल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर इथे छान असं ब्लॅक टी बनवला आणि 2 ते 3 बिस्किटं मी रेग्युलर खातेच रोज. त्यानंतर इथे मिस्टरांनी मला भोपळ्याच्या बिया ज्या असतात त्या सॉल्टेड त्यासुद्धा घेऊन आले होते. त्यानंतर काजू. तर काजू मी एका छोट्या डब्यामध्ये शिफ्ट करून घेतले. त्यानंतर 2 काजू मी असेच खाल्ले, कारण भिजू घातले नाही, रात्री विसरले मी भिजू घालायला. त्यानंतर इथे छान असा नाश्ता करायला घेतला. तर भेंडीची भाजी आणि चपाती. त्यानंतर मग बेबी उठलंच होतं. आता बेबी उठल्यानंतर लगेचच मी त्याला बाळाला छान मॉलिश करून मस्त इथे आंघोळ वगैरे घातली आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे केल्यानंतर मस्त असं कपड्यामध्ये बांधून घेतलं, पावडर वगैरे लावून, डायपर घालून. तर डायपर घातल्याशिवाय ती काही झोपत नाही. त्यानंतर मग इथे छान असं गुंडाळून तिला मस्त झोपते मग ती. नाहीतर मग ते हात वगैरे सारखे हालत राहिले ना, मग अजिबात तिला झोप येत नाही. इथे आंघोळ केल्या आम्हाला लगेच झोपच येते. त्यानंतर इथे दुपारी मस्त डिरेक्टली दुपारचं जेवण तुम्हाला दाखवते आहे मी. तर मस्तपैकी राजमा, ह्याचं पातळ रस्सा भाजी केलेली, भेंडीची भाजी, त्यानंतर इथे भात इंद्रायणीचा आणि चपात्या. तर असं होतं माझं दुपारचं जेवण. म्हणजे रोज मी असंच बनवत असते, भाजी, चपाती. आणि तर घरामध्ये एवढं काम असतं म्हटल्यावर आपल्याकडे पण थोडं लक्ष दिले पाहिजे. जे आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे ते आपण खाल्लंच पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी छान असा स्वयंपाक बनवला. त्यानंतर इथे स्वयंपाकामध्ये मी मस्तपैकी आधी फुलके बनवून घेतले. फुलके म्हणजे सुक्कीच चपात्या बनवून घेतल्या मी, तेल वगैरे काही लावलं नाही. तर छान अशा चपात्या देखील आपल्या रेडी आहेत. त्यानंतर इथे भाजी बघा, मी गवार भाजी छान इथे मिरचीमध्ये आणि हळद टाकून गवार बनवलेली आहे. त्यानंतर राईस बनवून घेतला. राईस बनवून झाल्यानंतर इथे मी मस्तपैकी रस्सा भाजी केलेली आहे. ती रस्सा भाजी, तर इथे डुबूक वड्याची आमटी केलेली मी. आता टेस्टला कशी लागते आहे काय माहिती, पहिल्यांदाच बनवलेली ही भाजी मी. त्यानंतर इथे भांडी वगैरे वॉश करून झालेले ते सुद्धा मांडले. त्यानंतर भाजीसुद्धा व्यवस्थित करून ठेवली सगळी फ्रीजमध्ये. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.